संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य ₹1500 वरून ₹2500 इतके करण्याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत लोकप्रतिनिधी, दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्याकडून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत होता. त्या अनुषंगाने योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य ₹1500 वरून ₹2500 इतके करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होते आणि त्या अनुषंगाने दिनांक 3/9/2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहेत. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य ₹1500 वरून दरमहा ₹2500 करण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानंतर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येणार आहे. सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहणार आहे. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे त्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तर सदरची वाढ ही ऑक्टोबर 2025 पासून लागू राहणार आहे, असं या GR मधून स्पष्ट करण्यात आलेलं आहे.